असतं तर माझ्या अंदाजानुसार मस्त झालं असतं. नाही नाही, एक दोन्ही पण खेळले असते 5-5 जाऊ द्या, परफेक्ट झालं असतं. मी सांगतो ना तुम्हाला, दोन्ही 5-5, कारण ऑलरेडी सफाळी प्रीमियर लीग आपण पाहत आहे 2026 येत्या जानेवारी महिन्यात एंडिंगला आपल्याला पाहायला मिळेल 28 ते 1 फेब्रुवारी. चला स्पीडअप करा जरा गेम, कारण आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे, त्यामुळे तुमचं टायमिंग फार महत्वाचा भाग असेल. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्वाचा भाग आहे. शेवटची मॅच मात्र आपण खेळवणार आहोत. अंतिम 5 मध्ये कोणता संघ पुढे जाईल. चला क्विकली स्पीडअप करा जरा गेम. सामन्याला सुरुवात होईल. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. संतोष सावंत एका साईडला आपण पाहत आहेत. हरीश पाटील एका साईडला आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीने खूप चांगलं क्रिकेट हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल स्पर्धा सामन्याला सुरुवात होते. विशाल कोळी पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. लक्ष्मण गौरीकर यांना सुद्धा आपण पाहतायत. मिस्टर पप्पू सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतायत. निनाद राऊत सर्कलमध्ये. प्रथमेश वैती पप्पू यांना आपण पाहतायत. धर्मेश पटेल, सादिक अन्सारी, अफजल अत्तारी यांना आपण पाहू शकाल. त्यानंतर जय विश्वकर्मा, नंतर एक क्षेत्ररक्षक अमर कोळीला आपण पाहतायत. शैलेंद्र घोडेकर. मात्र अशा प्रकारचे प्लेइंग 11 आपण पाहू शकाल. सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलं षटक, पहिलाच बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा कट करतायत. विशाल कोळीची ही टेक्निक जरूर गेली कित्येक वर्ष आपण पाहिलंय. नवीन कोऱ्या करकरीत बॉलवर वळण देण्याची क्षमता आणि कला आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. काय फटका खेळलाय. क्लास. सरळ चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स चौकार. गुड शॉट. संतोष सावंतच्या बॅट मधून आक्रमकतेचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगोदर ओळखलं होतं, स्टेप आउट झाले आणि त्यानंतरचा फटका पहा. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह. सुपर टायमिंग. बराच वेळ चेंडू हवेत होता. सर्कलचा फायदा उचलला आणि काही इंचांवर मात्र आपण पाहू शकलात हा चेंडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये राहिला. 1 बाउन्सने क्लिअर झाला. वेलकम बाउंड्री. सुस्वागतम. चौकार. यावेळेला स्विचिटचा फटका पाहायला मिळतोय. स्वतःला स्ट्रेच केलं आणि अप्रतिम चौकार पाहायला मिळतोय. बॅटची ग्रीप बदलली. 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 8 या धावसंख्येवर. 4 वाजून 2 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय. इथून 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटे
कव्हर करायचे आहेत, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये सर्कलमध्ये एक प्लेअर घ्यावा लागेल. यावेळेला ऑन साईडला त्या रडार मध्ये चेंडू येत असताना फेकून दिलंय. रोहिदास भगत यांच्या स्वागतासाठी वॉड शॉट, क्लास बॅटिंग. काय फटकेबाजी सुरू आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14. जबरदस्त फटका होता. काय फटका संतोष सावंतच्या बॅटमधून. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. पंचांकडे दाद अपील, लेग बायचा इशारा पंच देत असताना पाहायला मिळत आहेत. कदाचित लेग स्टंप पिचिंग असावी. आणि गौरव पाटील लगेच आमच्या ऑन स्क्रीनवर दर्शवत असताना परफेक्ट डिसिजन पाहायला मिळतोय. क्या बात आहे महेंद्र भोईर, ऍब्सोल्युटली सुपर डिसिजन. बरोबर लेग स्टंपला पिचिंग झाला होता आणि त्यामुळे पंचांनी लगेच त्या ठिकाणी दर्शवलं महेंद्र भोईर यांनी की नाही, ही अपील मात्र मी स्वीकारणार नाहीये. यावेळेला ऑन साईडला शैलेंद्र पाहतच राहील. काय फटका खेळलाय. हरीश पाटीलचा हा सिग्नेचर शॉट आहे. 6 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिले तर जाऊन पोहोचते तब्बल 21 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये धावा फार मोठ्या प्रमाणात येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग कशी करायची याचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलंय. धर्मेश पटेल गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल दुसरं षटक हाताळण्याकरिता. धर्मेश पटेल आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. मॅचलेस संघाकडून खेळत असताना बरीच वर्ष अतिशय चांगलं क्रिकेट ज्याने हाताळलं. धर्मेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना दुसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला गॅप शोधला. काय फटका आहे. अप्रतिम पाहायला मिळतोय. सौंदर्यपूर्ण फटका. 4 रन. बॅटिंग होत असताना आपण पाहू शकताय 3 चौकार 2 षटकार याच्या व्यतिरिक्त फक्त एक सिंगल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25 धावा. ऐ जीवदानी 11 विरार या टीमची अप्रतिम मजबूत स्थितीमध्ये संघ. पॉवर प्ले मध्ये मॅग्निफिसंट बॅटिंग, शॉट सिलेक्शन अप्रतिम आहेत. त्यामुळे दोन्ही फलंदाज जाणतायत की आपल्याला यावेळेला हात खोलण्याची संधी पुरेपूर मिळाली, त्याचा पुरेपूर फायदा व्हायला हवा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ संपन्न होत असताना संतोष सावंत स्ट्राइक एंडकडे. लक्ष्मण गौरीकर एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर मात्र पुढे घेतला गेलाय. सर्कलमध्ये सर्कलचा फिल्डर विशाल कोळीला पाठीमागे घेतलं गेलंय. मिडॉन मध्ये मात्र डीप मिड विकेटचा फिल्डर या वेळेला शैलेंद्र घोडेकरला थोडंसं सरकवलं गेलंय. यावेळेला ऑन साईडला खेळलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग नाहीये. शॉट ऑफ लेंथ बॉलला थारा नाहीये. क्रिकेटच्या मैदानात चौकार. 4. सही पद्धे
आपण कृपया करून बॉल द्यायचे आहेत. आपण आयोजक आहात. शुभम पाध्ये यावेळेला आम्हाला अनाउन्समेंट धर्मेश पुन्हा एकदा संतोष सावंत वेळ घेतायत. वेट अँड वॉच करतायत. युजेस फुटवर्क अप्रतिम. अवला ऑन साईडला काय फटका खेळलाय. क्लास. आता या वेळेला आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर चौकार त्यानंतर बॅक टू बॅक लगातार हा तिसरा चौकार. वॉड बॅटिंग बाय संतोष सावंत. नावाचं वादळ घोंगावलंय. 4. संख्या 33 वर जाऊन पोहोचले गेले. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. काय बॅटिंग केलंय. गॅप खूप मोठे आहेत. त्या गॅप मधून शॉट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळते. या वेळेला आपण पाहू शकाल खूप चांगले प्रयत्न केले गेले होते निनाद राऊतच्या माध्यमातून. सुयोग वैती पुढे सरसावतील. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील. तिसऱ्या रन साठी प्रयत्न. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. एक 9 तरुणांना लाजवेल असं जबरदस्त चित्याच्या चपळाईने धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 36 धावा. 36 बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. निनाद राऊतच्या बॅटमधून जवळजवळ आपण पाहिलं तर 5 चौकार, 1 षटकार. गुड डिलिव्हरी. खूप चांगला बॉल पाहायला मिळतो. जे विश्वकर्मा थोडेसे जरूर चाचपडले गेले होते. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 36. त्या वेळेला टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलंय. कोणती धाव येत नाहीये. कमबॅक केलं शेवटच्या 2 बॉलवर. 2 षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 36. 18ची सरासरी अप्रतिम. करंट रन रेट चांगला आहे. तिसरं षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये आहे दिलं जाईल. पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवलाय विशाल कोळीवर. जे विश्वकर्मा येत आहेत काहीतरी कानमंत्र देत आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी विशाल कोळी. मनाचे राजे चषक वेडी 2025 हे शानदार आयोजन. उद्याचा शेवटचा अंतिम दिवस पाहायला मिळेल. या 2025च्या चषकावर कोणत्या संघाचं नाव कोरलं जाईल, कोणता संघ चॅम्पियन्स बनेल, चांगला खेळेल तो वाचेल, या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कारण विजेते हे वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर विजेते हे वेगवेगळ्या गोष्टी करतात म्हणून ते चॅम्पियन्स बनतात. तसंच करावं लागणार आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 36 धावा. 36. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल कोळी आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. संतोष सावंत एक सेट फलंदाज. या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शैलेंद्र पुढे सरसावेल परंतु त्याच्या अगदी पुढ्यात बॉल पडलाय. तर डाईव्ह मारण्याचा प्रयत्न कोणताही प्रकारचा केला नाही. 2 रन्स मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचली गेले. सकाळच्या सत्रामध्ये वंदे शेमाडेने काय जबरदस्त शॉट मिड ऑफला कॅच कॅरी केला होता. 1 हँडने डाईव्ह मारून परफेक्ट ती टायमिंग डाईव्ह होती. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. अशा प्रकारचे चेंडू फार आजच्या दिवसामध्ये कमी प्रमाणात विशाल कोळीच्या माध्यमातून पाहायला मिळतात. याच गोलंदाजाने बऱ्याच वेळेला एकगाव फॉर्मॅट खेळत असताना एकविरा नायगाव टीम कडून 6 बॉल 5, 6 बॉल 4 अशा धावा दिलेल्या नाहीयेत आणि त्याच गोलंदाजाला पहिल्या षटकामध्ये चॅलेंज केलं गेलं होतं. आता वेगवान चेंडू, हे व्हेरिएशन आहे विशाल कोळीच्या माध्यमातून. सरळ चेंडू जय विश्वकर्मा. हे जय विश्वकर्मा सांगताना पाहायला मिळाला कदाचित की तुला या प्रकारची गोलंदाजी करायची आहे. कोणत्याही प्रकारचं मात्र संतोष सावंतला हात खोलण्याची संधी प्राप्त करून द्यायची नाहीये आणि त्यामुळे
आता या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा कमी प्रमाणात येताना पाहायला मिळत आहेत. कमबॅक करतोय यावेळेला ऑन साइडला खेळले गेले. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. अमर कुळिया आहेत एक बेस्ट फिल्डर, एकविरा नायगाव टीमचा धडाडीचा बेस्ट सलामीवीर म्हणून ज्याची ओळख आणि एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. एक चांगला ट्रॅप रचला आणि तिथे विकेट मिळाली. जय विश्वकर्माचा कानमंत्र त्याच्या कामी आला असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. फर्स्ट विकेट डाऊन, परंतु संतोष सावंतने एक जबरदस्त बहारदार खेळ केला. झंझावते बॅटिंग केली. पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग कशी करायची याचं फॉर एक्झाम्पल दाखवलं आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. गॉन चार बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचली गेली. फाईन लेग त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टॉस झाला. अगोदरच मन बनवलं होतं की बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु परफेक्ट एलिव्हेशन मिळालं नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38. त्यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लक्ष्मण थोडेसे थांबले आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या अलन डोट्टी आपल्या संघाला घेऊन जातोय 39 या धावसंख्येवर. 39 बॉल जर आपण पाहिले तर फेकून झाले. ते जवळजवळ 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 39 ला धावसंख्या. विशाल कोळी पुन्हा एकदा. यावेळेला वेगवान चेंडू होता, परंतु सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता होती. पुन्हा एकदा वेट अँड वॉच केलंय. पाहायचं 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न. फेकीपर्यंत आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या गेल्या. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीअखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येवर. अगदी 15 मिनिटे परफेक्ट घेतलेली आहेत. एकविरा स्पोर्ट्स वसई 11 या टीमने बरोबरीने चाललेत. टायमिंगच्या बाबतीत सहकार्य करतायत. चौथ्या षटकाला प्रारंभ होईल. धर्मेश पटेलला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणलंय. पुन्हा एकदा या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय. धर्मेश लेफ्ट आर्म गोल्डन हिरा अप्रतिम चांगला फटका आहे. बॅकफुटला जात असताना चेंडूला ड्राईव्ह केलंय. 1 रन मिळेल. प्रथमेश वैती फेकी करतोय. डायरेक्ट हिट झाला असता तर डेंजर एंड कडे हरीश पाटील होते, परंतु काय चित्याच्या चपळाईने धावलेत. ऍज अ फास्ट ऍज अ हेअर सशासारखे चपळ. 2 रन्स यावेळेला मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 43 या धावसंख्येवर. डाउन्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि इथून मात्र आपण पाहता डायरेक्ट हिट. मारू की नको मारू या द्वंद्व मनामध्ये होते, परंतु विशाल कोळीने लहानपणी खूप साऱ्या गोट्या खेळल्या असतील आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर हा नेम अचूक लागला आणि इथून मात्र त्याचा फायदा. जेव्हा तुम्ही लगोरी जे लहानपणीचे खेळ आपण पाहिले गोट्या खेळलेल्या होत्या आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर हे खेळ आता ते मात्र जरूर कामास येताना पाहायला मिळतात, परंतु आताच्या मुलांना ते काही दिसणार नाही. फक्त मोबाईल मध्ये जे गेम्स आहेत त्याच फक्त पाहता येतील. अशाच प्रकारचं आपण सातत्याने पाहिले.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 43 रन. 2 बॉलचा खेळ झालाय. कॅन्डी यांच्याकडे जाऊया, एक छोटीशी धून घेऊया. या पण ऐकूया डिस्क जॉकीला. दोन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43. यावेळेला बॅट चेंज अँड टेकन. राजेश ओगेला फसवलं धर्मेश पटेल. यावेळेला कोणतेही मिस्टेक करत नाहीये. सुंदर लाईन अँड लेन अगोदरच खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट फिरवण्याची शैली पाहायला मिळाली आणि इथून जर आपण पाहिलं तर विकेट डाऊन. यस डीजे. तीन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43. दुसऱ्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज अलाइन रोटी बाद आणि त्यानंतर आपण पाहत आहेत राजेश ओगे या वेळेला कॉट बॅहनच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय. आता कमबॅक केलंय रवी बंडा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक टेक्निकली साऊंड या फलंदाजाच्या बॅटमधून नेहमीच पाहिलेले आहेत, परंतु आता सिच्युएशन थोडीशी नाजूक झाले आणि या संकटातून जरूर थोडंफार कुठेतरी संघर्ष करावा लागणार आहे. ऑन साइडला मिडल ऑफ द बॅटने मात्र चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. 1 रन मिळेल धर्मेश पटेल. या बॉलवर सांगितलं असेल थँक्यू, कारण या बॉलवर एक मोठा फटका मारण्याची नामी संधी होती, परंतु सेट फलंदाज नाहीये. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44. दोन्ही पंचांचं कौतुक करावं लागेल. खरे न्यायाधीश आहेत आणि खऱ्या अर्थानं निर्णयाचे शिल्पकार म्हणून नितेश कदम यांना आपण पाहतायत. महेंद्र भोईर यांना आपण पाहू शकाल. दोन्ही पंच बाउन्सिंग डाऊन द ट्रॅक. या वेळेला मात्र विकेट डाऊन. जय विश्वकर्मा. काय अप्रतिम विदिन सेकंदामध्ये अतिशय मोहम्मद अझरुद्दीन ज्याप्रमाणे मात्र फेकी करायचा त्या पद्धतीने या वेळेला आपण पाहतायत MS धोनीची आठवण करून दिली. मॅग्निफिसंट विकेट किपिंग. फलंदाज बाद होताना हरीश पाटील यष्टी रक्षणाच्या स्वरूपात फलंदाज बाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 44. म्हणून आहे लेफ्टी. जबरदस्त गोलंदाजी, आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवले. पहिल्या जर आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये 36 धावा. त्यानंतरचा आढावा घेत आपण ग्राफमध्ये जर पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये डाऊन झाला ते 5 धावांचं षटक पाहायला मिळालं
आणि त्यानंतर आता धर्मेश पुन्हा एकदा विशाल कोळीच्या पावलांवरती पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला ऑन साइडला प्रकाश पाटील टिवरीचा ब्रँड सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे. 50 रन कम्स ऑफ 50. चार षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न होत असताना 50 धावा. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळते अफजल अत्तारी लेफ्ट आर्म बॉलर. यावेळेला ऑन साइडला कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळतोय. बिटवीन द गॅप मध्ये आहे का नाही. व्हॉट अ फिल्डिंग. एकच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करत असताना काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. शैलेंद्र घोडेकर मॅग्निफिसंट फिल्डिंग. ही ताकद आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहू शकाल 51. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. एकाच ग्राउंडवर नेहमी प्रॅक्टिस करत असतात त्यामुळे मात्र डावपेच दोन्हीही एकमेकांना माहिती आहेत. सुरूची बीच हे नेहमीच मैदान आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं व्यस्त असतं. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा सुद्धा मोठ्या प्रमाणात 2 ते 3 आपण पाहिल्या. पागदरे साहेबांची सुद्धा आपण स्पर्धा पाहिली. यावेळेला प्रतिम चांगला बॉल. त्यानंतर गणेश काकड सरांची सुद्धा स्पर्धा आपण पाहिली. समोर एक कॅमेरामॅनच्या अगदी बाजूला बाईक आहे. त्याचा आरसा थोडासा डाऊन करा. हा येस समोर छोटा बंडा तुमच्या बाजूला. पुढे राईट साईडला. या वेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय. तर रडार मध्ये आला. सरळ चेंडूला पाठवलं. 6 धावांकरता. व्हॉट शॉट. सत्तावन्न धावा. 4 बॉलचा खेळ झालाय. 57 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. चांगला बॉल. अफजल ह्या वेळेला कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 57 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल आहे आणि पहिल्या डावाचा विचार केला तर 7 बॉल अजून सुद्धा शेष आहेत. अप्रतिम. पुन्हा एकदा त्याच कुठल्याही स्पॉट वरून चेंडू मात्र यावेळेला अचानक थोडासा वळण घेतो आणि सरळ चेंडू विकेट किपर जय विश्वकर्मा एक मास्टर माइंड विकेट किपर च्या हातामध्ये चेंडू विसावला. षटक क्रमांक कंप्लीट झाले. ते 5 फक्त धावा आल्या या षटकामध्ये 7. पहा पहिल्या षटकात 21, दुसऱ्या षटकात 15, 2 षटकांचा आढावा घेत 36 पॉवर प्ले मध्ये. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 5, 9 आणि 7 अशा पद्धतीने मात्र जो आलेख जो होता तो मात्र यावेळेला डाऊन होताना पाहायला मिळतोय. आणि शैलेंद्र घोडेकर काहीतरी अप्रिशिएट करत असताना अफजल अत्तारीला मॅग्निफिसंट बॉलिंग. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. काय गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. कोण म्हणतं की फलंदाजांमध्ये फक्त पार्टनरशिप व्हायला हवी. गोलंदाजांमध्ये सुद्धा तेवढीच चांगली पार्टनरशिप व्हायला हवी. 5 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 57. शेवटचं अंतिम षटक हाणामारीचं षटक ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर
निनाद राऊत. पहिलाच बॉल लेफ्ट केलं. या वेळेला मात्र रवी बंडा चुकी करतायत. एक्झॅक्टली मात्र शेवटच्या षटकामध्ये थोडीशी रिस्क घ्यायला हवी आणि शफल झाले होते आणि त्यामुळे महेंद्र भोईर यांनी ॲक्युरेट डिसिजन यावेळेला पाहायला मिळतं. यावेळेला ऑन साइडला खेळलं गेलंय. फटका तर छान आहे परंतु अमर कोळी कॅच नंबर 2 डिप मिड विकेटला. डिस्टन्स क्लिअर झालं नाही. रवी बंडा बॅक टू द पॅव्हिलियन. या वेळेला आल्या आल्या हुकचा फटका. शॉट ऑफ लेन बॉल होता. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता षटकार. तीन बॉलचा खेळ झाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 63 धावा. आई जीवदानी 11 विरार टीम. क्लोज किपिंग यावेळेला कॉल करत असताना नितेश कदम यांना. पुन्हा एकदा बॉलर तयार. निनाद राऊत लवकर हाताने ओव्हर द विकेटने. अप्रतिम चांगला बॉल यावेळेला. सादिक अन्सारी पाठीमागे आहेत. गुड डिलिव्हरी. 4 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. म्हणून मी उल्लेख केला होता की कधी कधी या क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची सुरुवात चांगली होते. मध्यंतर पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर डाऊन होतो, खराब जातो आणि पुन्हा एकदा मात्र हाणामारीच्या षटकात धावा येतात नाही येतात. कारण स्लॉग ओव्हरचे सुद्धा या क्रिकेटच्या पटलावर बेताज आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष. एक षटकार जरूर आलाय. इथून ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सिंगल तर मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय परंतु हा ना करता करता जय विश्वकर्मा मास्टरमाइंड विकेटकीपर पुढे सरसावत असताना पाहायला मिळतो. एकच रन मिळेल. जय विश्वकर्मा असा एक खेळाडू आहे की मंथन ज्याला मॅन ऑफ द मॅच वगैरे मिळाल्या तर एक सुद्धा त्याच्या घरामध्ये ट्रॉफी दिसणार नाही. तो लगेच मैदानावर कोणताही छोटा मुलगा असेल किंवा त्याचा फॅन फॉलोविंग असेल त्याला मात्र तो ट्रॉफी सन्मानित करतो. अशा प्रकारचा एक खेळाडू. अप्रतिम. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. यावेळेला आपण पाहतायत धाव कंप्लीट झाले का नाही. पंच मात्र यावेळेला दर्शवतायत की कंप्लीट झालेलं नाहीये. महेंद्र भोईर त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. आराम के साथ प्रकाश पाटील सुद्धा चालले होते आणि इथून महेंद्र भोईर यांची नजर शार्प पाहायला मिळाली. फलंदाज बाद होताना बॉल डॉट येतोय आणि अशा प्रकारे 6 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ती जवळजवळ आपण पाहिली तर 64 धावा आणि 65 धावांचं लक्ष्य 31 मिनिटांमध्ये 6 षटक तुम्ही कंप्लीट केलेत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. चला लगेच आपण फिल्डिंग सजून घ्या. 5 मिनिटांच्या कालावधीनंतर सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात सुरुवात होईल तेव्हा या आपण आवाज ऐकूया. आमचे साथी समालोचक मित्र जवळचे अगदी मंथन जी घरत व्हॉइस ऑफ नवली या आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. तत्पूर्वी देवी आपण सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुप डीजे अँड ऑर्केस्ट्रा मिस्टर कॅन्डी कुंदन घरत.
त्वरित मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. मनाचे राजे चषक वेळी 2025 क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवत आहोत. आजचा चौथा दिवस आणि उद्याचा शेवटचा दिवस आणि उद्याच्या दिवसात आपल्याला समजेल या ट्रॉफीजवरती या चषकावरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल. सुरू असलेली लढत आपण पाहतोय. एका बाजूला संघ आहे पाकदरे बॉईज आणि त्यांच्या विपक्षमध्ये आपण पाहतोय आई जीवदानी विरार. टॉस जिंकला होता पाकदरे बॉईज या संघाने. प्रथम आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. फलंदाजी करता आमंत्रित केलं होतं आई जीवदानी विरार या संघाला. 6 षटकांचा खेळ झाला. 6 षटकांमध्ये 64 धावा या लावल्या गेल्या. 65 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं. 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतो सुयोग वैती आणि त्याच्या समवेत विशाल कोळी अशी ही गेली कित्येक वर्ष नावारूपास आलेली जोडी आपण पाहतोय. आई एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाकडनं खेळताना बरेच वर्ष अधिराज्य गाजवलं आणि तेच फलंदाज आता आपण पाहताय मास्टर्स 40+ हे क्रिकेट खेळताना आपल्याला दिसत आहेत. चला थोडीशी घाई करा कारण की यानंतर अजूनही एक मॅच बाकी आहे. उद्याचा शेवटचा दिवस आहे. ऑर्गनायझर्सना खेळपट्टीची देखील मशागत करायची आहे तेव्हा त्यांना देखील वेळ मिळायला हवा. तेव्हा विनंती आहे की थोडंसं स्पीडअप मध्ये खेळायचं आहे. क्षेत्ररक्षण जे आहे ते त्वरित सजून घ्यायचे आहे. पंचांना देखील विनंती आहे की आपण देखील फिल्डिंग टीमला थोडीशी घाई करायला लावायची आहे. SRG परनाळी यातील विजेत्या संघासमवेत खेळ. ते क्वालिफिकेशनचं ते राऊंड आपल्याला यानंतर पाहायला मिळणार आहे. इथे आमचे डीजे कॅन्डी देखील आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर डीजे आहे. सफळ विभागामध्ये तुम्ही आलात तर डेफिनेटली प्रत्येक स्पर्धेमध्ये कुंदन घरत यांचा वाद्यवृंद हा डीजे जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. क्वालिटीला आणि स्टँडर्डला का महत्त्व दिलं आहे ते क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज कधीच करत नाहीत. ती स्पर्धा कुठलीही असो कशीही असो अगदी तीच क्वालिटी कुंदन घरत यांची खासियत ही प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते. लग्न समारंभ असो बर्थडे पार्टी असो त्यांचा डीजे हा आपल्याला आवर्जून पाहायला मिळतो. आणि आज आपण पाहतोय लाईव्हच्या क्षेत्रात देखील पाऊल ठेवलं. फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत आहेत गौरव पाटील आणि 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून मागील 2 वर्षाचा आढावा आपण घेतला तर नवीन एक सुरुवात केली होती आणि ती छोटीशी सुरुवात आज आपण पाहिलं तर हळूहळू व्यावसायिकतेकडे जाताना आपल्याला पाहायला मिळते. जर आपण यंदाच्या मोसमाची सुरुवात जर 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हची पाहिली तर राजकोटचा दौरा देखील 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हची टीम करून आली आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा देखील कव्हर करण्याचा मान हा त्यांच्या नावे जाईल. आज पालघरमध्ये आपण पाहिलं तर बरेच यूट्यूब चॅनल्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यात अग्रमानांकित जर आपण पाहिलं 1 मिलियनचं चॅनल जर आपण पाहताय तर पाटील्स नेटवर्क आहे. पाटील नेटवर्क्सला आपण पाहतोय. त्याचबरोबर ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह देखील आपण पाहतोय बोईसर विभागातनं. त्यानंतर जर आपण पाहिलं विश नेटवर्क याला देखील पाहतोय. शी लाईव्ह देखील आहे. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह देखील आपण पाहतोय आणि पाकदरे नेटवर्क हे देखील एक नवीन चॅनल आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र आपण पाहतोय फॉलिंग स्वीप अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती खणखणीत फटका चौकाराच्या स्वरूपात. चौकार आणि षटकार निश्चितपणे पाहायला मिळतील. चौकाराने इथे मात्र सुयोगने सुरुवात केली आहे. षटकातील दुसरा बॉल यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीपचा अंदाज. विस्फोटक बाणा एक्सप्लोजिव्ह चौकार. काय जबरदस्त अप्रतिम सुंदर बॅटिंगचा नजराणा यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं फाईन लेगचं क्षेत्र निवडलं चौकार. त्यानंतर पाहिलं ऑफ साइड रिकाम आहे आणि त्यावेळेला आपण पाहिलं तर अल्टीपल्टी शॉट रिव्हर्स स्वीपचा फटका इथे पाहायला मिळालाय. लागोपाठ 2 चौकार आलेत. धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 8. हेमंतला आता मात्र विचार करण्यास भाग पाडले सुयोगने आणि अशाच फटकेबाजीसाठी तंत्रशुद्ध फटकेबाजीसाठी सुयोग वैती हा ओळखला जातो. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता मात्र बदलली जाते. हेमंतच्या माध्यमातून स्क्वेअर लेग डीप मध्ये केला. त्यानंतर आपण पाहू शकला तर लॉंग ऑफ देखील डीप मध्ये आता ठेवला गेलाय.
षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्ग वरती हेमंत टू सुयोग. हो याही वेळेला मात्र सेम रिझल्ट. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. पहिल्या बॉलवरती आला चौकार, दुसऱ्या बॉलवरती देखील आला चौकार आणि तिसरा बॉल बराच आखूड टाकला आणि त्याच्यामुळे सुयोग वैतीकडे वेळ बराच मिळाला आणि त्यानं आपल्या अंदाजामध्ये चेंडूला खेळलं षटकाराकरिता. आता चर्चा गोलंदाजाबरोबर होते. आता त्या चर्चेमधनं निष्पन्न काय होईल ते आता पाहावं लागेल. या षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला मात्र बॅटची कडा लागली की काय असंच दृश्य जणू तिथे पाहायला मिळालं. गोलंदाजाचा उत्साह प्रचंड होता परंतु बॅट जणू काही जमिनीला घासली असंच यावेळेला मात्र पाहायला मिळालं. अगदी चांगला बॉल कमबॅक यावेळेला निश्चितपणे म्हणावं लागेल. या डॉट बॉलने धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 14 झाली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी पॉवरफुल सुरुवात करायची ती सुयोगने मात्र दाखवली आहे. षटकातील पुढचा बॉल 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती हेमंत. पॉवर प्लेची ही जी 2 षटकं असतात त्यामध्ये पूर्णतः संधी असते फलंदाजाला फटकेबाजी करण्याची आणि ती फटकेबाजी इथे मात्र सुयोगच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतो. ऑन साइडला स्वीप केलाय. फिल्डर तिथे आहे डीप मध्ये. चेंडूला अडवतायत, फेकी करतायत आणि तिथपर्यंत ही क्विक सिंगल यावेळेला मात्र सुयोग आणि विशाल या 2 बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता झाली आहे. धाव फलकावरती बिनबाद 15. या इनिंग नंतर आपण पाहिलं तर टॉस केला जाणार आहे. SRG परनाळी टीमचे कॅप्टन आपण इथे यायचं आहे. यानंतरची लढत यातील विजेता विरुद्ध SRG परनाळी या 2 संघांमध्ये असणार आहे. 5 बॉल झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या 15 झाली आहे. षटकातील शेवटचा बॉल. जास्त टाइम स्पेंड करू नका. पुन्हा एकदा जेंटल अँड काइंड रिक्वेस्ट आहे कारण की यानंतर अजूनही एक मॅच बाकी आजच्या दिवसाची. षटकातील शेवटचा बॉल. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. विकेटकीपरच्या हातात चेंडू गेलाय. डॉट बॉलने पण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 15. आता येणारे चेंडू जर आपण पाहिलेत तर चेंडू बाकी आहे 30 आणि 30 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि 50चं लक्ष. इथे मात्र कॅल्क्युलेशन आता मनामध्ये फिट करावं लागेल. प्रत्येक बॉलमध्ये धावा चांगल्या प्रकारे जमवाव्या लागतील. चला एक छोटीशी धून आपण ऐकूया डीजे कॅन्डीच्या माध्यमातून आणि येऊया पुन्हा एकदा. आफ्टर 1 ओव्हर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण कंपॅरिझन तुलनेने पाहिलं तर आई जीवदानी विरार 21 आपण पाहिलं आणि पागदरे बॉईज जर आपण पाहिलं 15 वरती. म्हणजे जर आपण पाहिलं पागदरे बॉईज थोडासा पाठीमागे खेळतोय पण काही हरकत नाहीये. चांगली सुरुवात करून दिली सुयोगने. 2 चौकार 1 षटकार सुयोगच्या बॅटमन आलाय. एक एकेरी धाव देखील आपण पाहिली आहे. 15 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज झालाय गोलंदाज राजेश ओगे. राजेश ओगे बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय. त्याच्या समोर चॅलेंज आहे सुयोग वैतीचं कारण की सुयोगची बॅट मात्र तळपली आहे असं म्हणणं वावगट ठरणार नाही. या षटकातील पुढचा बॉल. पहिला बॉल घेऊन याही वेळेला मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळालाय. अगदी ऑफ स्टंपच्या जवळनं हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. जणू काही स्टंपला फुंकर घातले की काय असंच पाहायला मिळालं. ही मॅच जर आपण पाहिलं तर दोन्ही आजूबाजूचे संघ आहेत. आजूबाजूच्या शहरातले संघ आहेत. एक काटेकी टक्कर, एक हाय व्होल्टेज मुकाबला हा निश्चितपणे पाहायला मिळेल. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज राजेश तयार. अगदी चांगला बॉल होता. बॅकफुटला गेले हळवारपणे चेंडूला खेळून काढलं. तरी फाउंबलिंग यावेळेला मात्र पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्याचा देखील यावेळेला मात्र प्रयत्न केला जातोय. पाहता पाहता सिंगलला डबलला ट्रिपल मध्ये कन्व्हर्जन केलं गेलं. इथे जर आपण पाहिलं तर एक मानसिक दबाव या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून निर्माण केला क्षेत्ररक्षकांवरती.
कारण की बघा जेव्हा फटका खेळला जातो त्यानंतर पहिली धाव घेतली जाते, त्यानंतर फलंदाज दुसऱ्याकडे वळतात आणि जशी मिसफिल्ड होते तेव्हा तिसऱ्याकडे देखील, आणि तेच यावेळेला मात्र पाहायला मिळालं. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 18. SRG परनाळी विरुद्ध यातील विजेता क्वालिफिकेशनची ती मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा राजेश तयार. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा फटका, इथे मात्र फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, बॅकअप मात्र खराब, आणि ते 2 धावा पुन्हा एकदा विशाल कोहलीने अगदी आराम के साथ परिपूर्ण केल्यात. विशाल आराम के साथ नॉन स्ट्रायकिंग एंड वरती होते, त्यांनी पाहिलं की आता ओव्हरथ्रो झालाय, आपल्याला निघायचं आहे दुसरी धाव पडण्याकरता, आणि त्यांनी दुसरी धाव अगदी चांगल्या पद्धतीने पूर्ण केली. आणि अशा वेळेला मात्र तुमचं कॉलिंग देखील खूप महत्वाचं असतं, आणि ते कॉलिंग या 2 बॅटरच्या माध्यमातून चांगल्या प्रतीचं पाहायला मिळालं. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा राजेश तयार. यावेळेला मात्र सोडलं जाऊ दिलं या चेंडूला विकेट किपरकडे. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत. महेंद्र भोईर यांना आपण पाहतोय आजच्या दिवसात पंचगिरी करताना. साजिद लाला सरांना आपण या अगोदर पाहिलंय, त्याचबरोबर नितेशजी कदम पहिल्या दिवसापासून अतिशय सुंदर दर्जाची पंचगिरी करताना आपल्याला दिसत आहेत. मॅन फ्रॉम टेंबी खोडावे. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. फिल्डर चेस करताना दिसत आहेत. क्विक आउटफील्ड, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार. 4 धावा. इथे मात्र आपण पाहतोय चौकाराची मोहर तिथे उमटवली. रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 25. 65चं लक्ष समोर ठेवण्यात आलंय, आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना सध्या आपण पाहिलं तर पॉवरफुल बॅटिंग या पॉवर प्लेच्या षटकामध्ये होताना दिसते. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस बॉल, इथे मात्र फक्त क्लिप केलं या चेंडूला. षटकार. 6 धावा. पायलट राजेशने चेंडू टाकला, त्या वेगाचा वापर केला, टायमिंग जुळून आलं आणि चेंडू पाठवला. आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल अगदी चांगल्या प्रकारे खेळलाय, दिशा दिली आणि 6 रन जमवले. SRG परनाळी टीमचे कॅप्टन आपण इथे यायचं आहे. इथे मात्र अगेन तेच सेम शॉट, सुपला शॉट या वेळेला पाहायला मिळालाय. षटकार. 6. नक्कीच कोणीही आम्हाला हलक्यात घेऊ नका असं म्हटलं फलंदाजाने दर्शवलंय. इथे जर आपण पाहिलं दोन्ही षटकांमध्ये आपण पाहिलं तर मोठ्या फटकांचा भडीमार पाहायला मिळाला. पहिल्या षटकात हेमंतच्या 15 धावा एकवटल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा एकवटल्या. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांच्या खेळानंतर आपण पाहिलं धावसंख्या फलकावरती 37 झाली आहे. आता येणारे चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहे 24, आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. कंपॅरिझन जर आपण पाहिलं तर दोन्ही संघ आता हेड टू हेड आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेव्हा आई जीवदानी विरार बॅटिंग करत होते 2 षटकानंतर 36 झाल्या होत्या, आणि आता पाकदरी बॉयज जर आपण पाहिलं 37 धावा या फलकावरती आफ्टर 2 ओव्हर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 बॉल बाकी आहेत, आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 24 बॉल 28 ची आवश्यकता. काय रणनीती, काय डावपेच, काय शहकटशह आखले जातील आता ते पाहण्यासारखं आहे. कारण की दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर तुल्यबळ आहे. जिंकण्याची ती ईर्ष्या दोन्ही संघांमध्ये आहे, आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर हे डावपेच आता मात्र आखले जात आहेत सुयोगच्या विरोधामध्ये. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती हेमंत.
हेमंत षटकातील पहिला बॉल इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न चेंडू बराच हवेत जातोय विकेट किपर चेंडू खाली आणि ही केलेली सगळ्यात मोठी मिस्टेक सुयोगला जीवनदान देणं म्हणजे एक धोक्याची घंटा वाजवण्यासारखं आहे कारण की जेव्हा जेव्हा या फलंदाजाला जीवनदान मिळाले तेव्हा तेव्हा त्या जीवनदानाचा फायदा त्या फलंदाजानं उचललेला आहे षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळतोय चेंडू गेलाय सीमा रेषा पार चौकार 4 काय अफलातून बॅटिंग जेव्हा विशालला संधी मिळते तेव्हा विशालच्या बॅटमधनं मोठे फटके येत आहेत सुयोगला संधी मिळते तेव्हा सुयोगच्या बॅटमधनं मोठे फटके येत आहेत अगदी क्लिअर माइंड सेट आता या दोन्ही फलंदाजांचं पाहायला मिळतंय की एक माइंड गेम खेळतायत ते बॉलर सोबत काय अप्रतिम फटकेबाजी 42 धावा फलकावरती झाल्यात षटकातील पुढचा बॉल याही वेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये तितक्या भन्नाट वेगामध्ये हा चेंडू यावेळेला मात्र टाकला गेला होता इथून जर आपण पाहिलं तर समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपल्याला दिसत आहेत आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 21 आणि 21 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजून बनवायचे आहेत 23 धावा 21 चेंडू आणि 23 ची आवश्यकता षटकातील पुढचा बॉल यावेळेला मात्र गती परिवर्तन केलं धीम्या गतीचा चेंडू हाताळला त्याला मात्र फक्त खेळून काढलं दिशा दिली फिल्डर तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतं 1 रन कंप्लीट केली जाते या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 43 अजूनही जर आपण पाहिलं तर हेड टू हेड अशी सिच्युएशन जी आहे ती पाहायला मिळते आता चेंडू बाकी आहेत अजूनही 20 आणि 20 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत अजूनही 22 पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप सुयोगच्या माध्यमातून अप्रतिम फटकेबाजी क्लास आणि क्लासिकल सुयोग चौकार 4 धावा काय अतिशय सुंदर फटकेबाजी पाहायला मिळतेय सुयोग वैतीच्या माध्यमातून ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कशा प्रकारे त्या फटक्याला खेळलं गेलं चौकाराची मोहर तिथे उमटवली धाव संख्या जर आपण आता पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 47 विशाल कोळी जर आपण पाहिलं 23 वरती नाबाद आहे सुयोग देखील 23 वरती आहे आता 19 चेंडू बाकी आहेत आणि 19 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 18 धावांची आवश्यकता आहे याही वेळेला मात्र फटका चांगला आहे चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार 4 काय सुंदरसा पाळ स्वीप यावेळेला मात्र पाहायला मिळालाय रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल फुलटॉस बॉल होता लो फुलटॉस चेंडू त्याला मात्र अगदी चांगल्या प्रकारे पिक केलं आणि फक्त दिशा दिली ज्या वेगाने चेंडू टाकला त्या वेगाचा वापर केला या चौकाराने आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती झाली आहे 3 षटकांचा खेळ झालेला आहे 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय धाव संख्या फलकावरती 51 झाली आहे आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 18 आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 14 धावांची आवश्यकता आहे SRG परनाळी संघाचे कॅप्टन विनंती आहे की आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी अठरा बॉल आणि 14 रन नवीन गोलंदाज जर आपण पाहतायत गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय जयेश किणी संदीपचं हे रत्न आपण पाहताय बॉलिंग मार्क वरती आणि इथे मात्र त्यानं किमया साध्य केले रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटचा टॉप एज आणि अगदी चांगली कॅच या ठिकाणी टिपलीच गेली आहे विकेटचं झालं पतन विशाल कोळी गॉन बॅक टू दी पवेलियन काय सुंदर खेळ या ठिकाणी विशाल कोळीची पाहायला मिळते आम्ही संघाकरता आमचे 100% योगदान देणं जाणतो आणि ते 100% कॉन्ट्रीब्युशन विशालचंही या वेळेला पाहायला मिळतंय आज क्रिकेट जर आपण पाहिलं तर गावागावातनं गल्ली गल्लीतनं खेळलं जाणारं आज उच्च दर्जावरती गेलं जरी उच्च दर्जावरती तुम्ही गेला असला तरी एक गाव एक फॉर्मॅटच्या या क्रिकेटला विसरून चालणार नाही कारण की तुम्हाला सर्वप्रथम संधी दिली जाते ती एक गाव एक विभागातनं म्हणून कायम या क्रिकेटविषयी आपल्या गावाविषयी एकनिष्ठ असलं पाहिजे आणि आज ती एकनिष्ठता ही जरूर पाहायला मिळते विशाल कोळीच्या माध्यमातून
जय विश्वकर्मा नवीन फलंदाज आपण पाहतोय, बॅकफुटला गेले, हळवारपणे चेंडूला खेळलं, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला, एक रन तिथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या आता 52 झाली आहे. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 16 आणि 16 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. ओहो, अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार 6. काय अप्रतिम फटकेबाजी सुयोग वैतीच्या माध्यमातून पाहायला मिळते. आखूट टप्प्याचा बॉल, प्रचंड त्याला वेळ मिळाला आणि त्या वेळाचा वापर त्याने मोठा फटका खेळण्यामध्ये व्यतीत केला. इथे जर आपण पाहिलं तर हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय, शफल मुवमेंट फलंदाजाची पाहायला मिळाली. इथून आपण पाहिलं तर लक्ष जर आपण पाहिलं तर अगदी जवळ हे दिसू लागलंय, कारण की 14 चेंडू बाकी आहेत आणि 14 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. स्विच हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, परंतु तितकाच वेगवान मारा हा वाईट यॉर्कर जरूर गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संदीपचा हा खेळाडू आपण पाहतोय. अंडरआर्म क्रिकेट जर आपण पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील वेगवान गोलंदाजी हे मात्र त्याचं प्रमुख अस्त्र, आणि तेच अस्त्र यावेळेला आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल, वेगवान मारा, सातत्यानं बिग हिट करण्याचा मनसुबा हा सुयोगचा होता. आणि इथे जर आपण पाहतोय तर या डॉट बॉलने झालेली आहे. इथे जर आपण पाहिलं तर या डॉट बॉलने झाली या षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या जर आपण पाहतोय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 58. आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 7 धावांची आवश्यकता आहे. संदीप करवत आलेले आहेत गोलंदाजी मार्क वरती. 12 बॉल जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. जय विश्वकर्मा आहे स्ट्राईक वरती. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. डॉट चेंडू. आता 11 बॉल बाकी आहेत आणि 7 रन. 11 बॉल आणि 7 धावा. षटकातील पुढचा बॉल, इथे मात्र फटका तर चांगला, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये जातोय. फिल्डर तिथे आहेत परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत, या झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीत. 2 रन यावेळेला मात्र इझिली कंप्लीट केले गेले आहेत आणि या 2 धावांच्या सहाय्याने आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 60. आता जिंकण्याकरता 10 चेंडू बाकी आहेत आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण आहे समोर. इथे मात्र अगदी वेगामध्ये जय विश्वकर्माने बॅट फिरवली होती, परंतु चेंडू जर आपण पाहिला तर हलकासा वळण घेताना दिसला. धीम्या गतीने टाकला गेला होता हा चेंडू, किपरच्या हातामध्ये गेलाय. अजूनही 9 बॉल बाकी आहेत आणि 9 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून संपलेला नाहीये. येथून जर संदीपने करामत काही केली, विकेटवर विकेट घेतले तर डेफिनेटली शेवटच्या ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, 1 रन कंप्लीट केली गेली आहे. एका धावेने आपण पाहतोय. आता धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 61. आता येणारे चेंडू आपण पाहिलेत तर चेंडू बाकी आहेत 8 आणि 8 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 4 धावा. इथे मात्र हळवार हाताने चेंडूला खेळलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, फंबलिंग झालं आणि त्याचाच फायदा सुयोगने पुन्हा एकदा उचललाय. काय इनिंग खेळली आहे सुयोगने, अप्रतिम, ब्रिलियंट इनिंग त्याने खेळली आहे. 15 बॉल त्याने खेळलेत, 35 रन त्याच्या बॅटमधनं हे पाहायला मिळाले. त्यात चौकार जर आपण पाहिलं तर ते देखील चांगल्या प्रकारचे 4 पाहायला मिळाले. त्यानंतर 2 षटकार देखील आपण सुयोगच्या बॅटमधनं पाहिले. 40+ सुयोग क्रिकेट खेळतोय, अजिबात वाटत नाहीये. सुंदर, अप्रतिम. पुन्हा एकदा स्वीपचा फटका आणि इथे जर आपण पाहिलं मॅच विन केली जाते या चौकाराने. एकोणचाळीस नाबाद, काय सुंदरशी खेळी सुयोगने पेश केली.